सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयांमध्ये वाढ होणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीचे इंग्रजी विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या संपूर्ण ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिक आणि कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज। या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या आहेत, त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता। तर सरकारी कर्मचारी जे सेवानिवृत्ती वयामध्ये वाढ करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत, त्यांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे। यामध्ये काय निर्णय दिलेला आहे आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयामध्ये वाढ होणार नाही असे का म्हटलेले आहे, हे संपूर्णपणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघून घेणार आहोत। त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका। चला तर बघूया की सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयाबाबत सर्वोच्च न्यायालयाने कोणता निर्णय दिलेला आहे। तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयांमध्ये वाढ करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे। देशामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे राज्यानुसार भिन्न आहेत। तसेच केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयामध्ये देखील फरक आहे। केंद्र सरकारसह देशातील तब्बल 25 राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 60 वर्षे आहे। केंद्र व देशातील 25 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यासह उर्वरित राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची निवृत्ती वय 60 वर्षे करण्याची मागणी ही बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे। यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याबाबत राज्य व केंद्र सरकार नियमावली तयार करतील। सेवानिवृत्तीचे वय हे बदलत्या काळानुसार बदलणे अपेक्षित आहे। सेवानिवृत्तीचे वय हे तत्कालीन काळानुसार ठरविण्यात आलेले आहे। सध्याच्या स्थितीमध्ये देखील राहणीमानाचा दर्जा जरी उंचावला असला तरी अनेक कर्मचाऱ्यांचे आरोग्य 50 वर्षाच्या नंतर साथ देत नाहीत। यामुळे निवृत्तीचे वय हे कर्मचाऱ्यांच्या आरोग्य स्थितीवर अवलंबून असावे असे स्पष्ट करण्यात आलेले आहे, कारण आरोग्य चांगले नसल्यास त्याचा कामावर किंवा काम करण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होत असतो। तर एकंदरीत अनुभवापेक्षा कार्यक्षमता अधिक महत्त्वपूर्ण आहे। न्यायालयाच्या सदर निर्णयामुळे निवृत्तीच्या वयाबाबत किंवा वाढ करण्याबाबत सरकार जे धोरण ठरवतील ते योग्य असेल असे स्पष्ट करण्यात आलेले आहे, कारण निवृत्तीचे वय वाढविणे हा एक प्रकारचा वैधानिक विषय आहे। तर एकंदरीत सर्वोच्च न्यायालयाच्या या म्हणण्यानुसार शासनाला म्हणजेच त्या राज्य सरकारला किंवा सरकारला हा निर्णय घ्यायचा आहे की त्यांनी राज्य सरकारी किंवा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय वाढवावे किंवा त्याची कार्यक्षमता पाहून वाढवू नये। आणि एकंदरीत यामुळे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचा एक प्रश्न आहे की त्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 60 वरून 62 किंवा 58 वरून 60 करण्यात यावे। हा जो निर्णय आहे हा निर्णय शासनाला घ्यायचा आहे आणि शासन ते ठरवणार आहे। यामुळे नक्कीच सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयामध्ये वाढ करण्याबाबत एक शासनकता निर्माण झालेली आहे, हे आपण यामध्ये स्पष्टपणे म्हणू शकतो। अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे, त्यावर जाऊन आपण त्या व्हिडिओज पाहून घेऊ शकता। या व्हिडिओला जाता जाता आपण एक हाईप द्यायला विसरू नका, कारण हाईप आपल्या दिल्यामुळे मला एक प्रेरणा मिळत असते। व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे। तोपर्यंत सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।